करत होते। हम बोले मामू बहुत बीमार थे, मामू चले गए, डोला दो। अच्छा अच्छा मामू गए क्या? साफसूफ करून डोला दिलं। या दोन चोरांनी मागच्या दारातून मारवाडीच्या घरात आले, त्या मारवाड्याला डोळ्यामध्ये ठेवलं, त्याच्यात घरची मखमली चादर त्याच्यावर टाकली, त्याच्यात बगीच्यातले फुलं चोडून त्याच्यावर टाकलेच, त्याचा माल गाठोड्यात बांधला। चारही चोरांनी आपल्या खाक्यामध्ये ते गाठोडे बांधले आणि चारही चोर तो डोला घेऊन बाहेर निघाले। सरळ कुठं? मुसलमानांच्या गल्लीमध्ये। सकाळी रशीद भाई वजू करायला उठले होते, नमाजीचं वेळ झाले। रशीद भाईनं पाहिलं डोला जा रहा है। सलीम भाई कोई तो भी गुजर गया, पाक काम है, नेक का काम है कांदा देने को। रफीक भाई अकेले काय काय, तो जकीर भाई को जगह आहे, सलीम भाई को जगह आहे, अख्खा मोहल्ला जागला ना कांदा द्यायला आला। आमच्या मध्ये एक पद्धत आहे, कांदे बदलतात। पाहिलं तुम्ही? पटपट कांदे बदलायला लागले नाही, एक एक चोर माग माग खसकायला लागले। गावाच्या बाहेर चोर आणि मुसलमान टोला घेऊन चालले कब्रस्तानी। हे तुम्ही असू शकतात बरं, ते आहेत म्हणून नाही म्हणतो। आपण सगळे तेच करतो 60 वर्षापासून। आता झालं असं, याच्यामध्ये एक बिलंदर होता चोरामध्ये, त्याच्याकडे मोबाईल पण होता। आणि कोणाकडे मोबाईल राहते माहित नाही। ये सब माया है, इस माया के तले आप बिल्कुल मत पड़ो, आपको ये सब नहीं करना है, पैसे नहीं कमाना है। असा बोलता बोलताच मोबाईल काढतो बुवा आणि मोबाईल वर बोलतो, हा कब मिलोगे, कहा मिलोगे। कुणाकुणाकडे मोबाईल असतात पत्ता नाही, चोराकडे मोबाईल होता। या चोरानं पियाला मोबाईल केलं, म्हणे पुलिस इंस्पेक्टर साहब, मुसलमानों ने किसी का तो भी मर्डर किया, ले जा रहे देखो जी। बोले आता पिया आपल्या ताफ्याचं कब्रस्तान समोर उभा, हा मुसलमान कांदा बदलत है, लवा जमा। पिया म्हणे रुको, हम मुसलमान बोले काय को? अरे कोण मारा येतो म्हटलं? रशीद मामू कोण मारा? रशीद मामू म्हणे थोडी बोलत, सलीमने बोला कोण मारा, नको काय मारा? सलीम, जाकीर, रफीक, कोणालाच माहित नाही कोण मिला। उतारो बोले नीचे। पुलिस ने खोली, ये तो मारवाड़ी है, बोले पूरे मुसलमान जेल में मर्डर। 60 वर्षात आपणही असंच करत आहोत। संविधानाच्या नावावर, लोकशाहीच्या नावावर ठप 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 ना आपलीच मयत घेऊन चाललो आपण 60 वर्ष, आणि मग म्हणतो संविधान बरोबर नाही। म्हणून डोला तपासून पहा, लाश तपासून पहा, सद्बुद्धीनं काम करा। आपण आवर्जून ऐकून घेतलं, काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थी आहे आणि आपली रजा घेतो। जय भीम, अस्सलाम वालेकुम, धन्यवाद। आपण फार विनोद बुद्धीने संविधानाचं महत्व आपण पटवून दिलं। मुसलमानाची जी अवस्था आहे तशीच आता SC ST ची पण आहे। हा नियम सगळ्यालाच लागू होऊ शकतो। आपण लोक सुद्धा बरेच वेळपासून बसलेले आहात आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सुद्धा पट्टीचे वक्ते आहेत, याची लाखांदूरवासी जनतेला चांगली माहिती आहे। त्यामुळे काकडे साहेबांचा जास्त परिचय सांगणं योग्य होणार नाही, परंतु जे मगाशी मी सांगितलं की काकडे साहेबांचा जो ग्रंथ 14 जानेवारी 2008 ला पुणे या ठिकाणी जो प्रकाशित झाला, तो ग्रंथ बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन, हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे। या ग्रंथाला यशवंत मनोहर सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या ग्रंथामध्ये बुद्धाचा 2500 वर्षाचा इतिहास त्या ठिकाणी मांडलेला आहे। आपल्याला विनंती आहे
की आपण हा ग्रंथ अवश्य खरेदी करावा. जाणकार लोकांनी याच्यापूर्वी त्यांचा एक धम्मसंहिता म्हणून ग्रंथ प्रकाशित झालेला आहे, तो सुद्धा ग्रंथ खरेदी करून वाचनाचा नक्कीच प्रयत्न करावा. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना थोडीशी माफी मागतो आणि ज्या लोकांनी माझ्याकडे या ग्रंथासाठी नावं नोंदवली होती त्या लोकांनी विनंती करतो, त्यांच्यामध्ये त्याची नावं मी सांगत आहे, त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि ते पुस्तक आपलं घेऊन जावं. ते नाव आहेत प्रेमानंद गोस्वामी दिघोरी मोठी, आयुष्यमान प्राचार्य जी.एस. रामटेके लाखांदूर, एम.व्ही. सुखदेवे सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर, चंद्रशेखर रामटेके लाखांदूर, जयदेव खोब्रागडे ग्रामपंचायत लाखांदूर, कमलेश ईश्वर सोनटक्के चिचोली, कलीराम मेश्राम लाखांदूर, चंद्रमणी सकाराम जन्मतकर, नरेंद्र मेश्राम सर, एम.टी. घरडे सर, हर्षल ऋषीजी हुमने, टी.जी. अंबादे साहेब, राधेश्याम पी ठाकरे कठाने, एम.आर. बोरकर, मुख्याध्यापक चिचाळ, या सगळ्या लोकांनी कृपा करून आपला ग्रंथ घेऊन जावा. कारण ते ग्रंथ वापस नेण्याची पाळी येऊ देऊ नका. कारण अंत्यवेळी त्यांनी मला पूर्वीच सांगितलं होतं की माझ्यावर ग्रंथ वापस नेण्याची पाळी आणू नका. माझी विनंती आहे की आपण त्यांच्या ते ग्रंथ ठेवलेले आहेत ते पैसे द्यावे किंवा पैसे ज्यांनी दिलेले असतील त्यांनी आपला ग्रंथ कृपा करून घेऊन जावा. धन्यवाद. मी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना या ठिकाणी पाचारण करतो, त्यांनी आपल्या विषयावर मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी आपण काकडे साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले अध्यक्षीय भाषण ते छापूनच आणतात, त्या छापील अध्यक्षीय भाषणाचा ते प्रकाशन पण इथे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन हा ग्रंथ आपण दुर्रोज पाहावं, कारण तसा जवळून पाहता येईल तिथे, पण सध्या सगळ्यांना माहितीसाठी म्हणून दाखवत आहे. हा जो ग्रंथ आहे हा अवश्य आपण घ्यावा. मी काकडे साहेबांना विनंती करतो की मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय नांदेडे साहेब डेप्टी डायरेक्टर हे आले नाहीत, तसेच आपले शिक्षण मंत्री पुरके साहेब हे सुद्धा आलेले नाहीत, परंतु त्यांनी एक मोठी गोष्ट करून ठेवलेली आहे. त्यांनी आम्हाला शुभकामना मात्र लेखी स्वरूपात पाठवलेल्या आहेत. त्या शुभकामना आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे वाचून दाखवतील अशी मी त्यांना विनंती करतो. आवाज फुल सोडा, फुला. अगोदर मंत्री महोदयांचा जो या साहित्य संमेलनाला संदेश आहे तो आपणा सर्वांना या ठिकाणी वाचून दाखवतो. वरती कोपऱ्यात लिहिलेला आहे, वसंत पुरके, मंत्री शालेय शिक्षण आणि क्रीडा, महाराष्ट्र शासन, दिनांक 5/1/2007, लाखांदूर कंसात जिल्हा भंडारा येथे 4 फुले शाहू आंबेडकर मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. दिनांक 26 जानेवारीचे औचित्य साधून
ही अक्षरांची आराधना केली जात आहे. अक्षरे, शब्द, भाषा ही परिवर्तनाची अत्यंत प्रभावी साधने आहेत. हजारो वर्षापासून भारतीय समाजात रुतून बसलेल्या जातीप्रथा, अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींनी भारतीय समाजाचे अतोनात नुकसान केलेले आहे. सामाजिक परिवर्तनाच्या विराट महाचक्राला फुले शाहू आंबेडकरांनी कालजयी गती दिली. हजारो वर्षापासून स्थितीशील बनलेले परिवर्तन गतिशील झाले. काळ बदलत चालला आहे. परिवर्तनाचे हे चक्र आता गतिशील ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. लाखांदूरचे हे साहित्य संमेलन त्याच प्रयत्नांचे प्रामाणिक उदाहरण आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची ही ज्योत गावागावात, वाडी तांड्यात आणि पाढ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सज्ज साहित्यिक आणि रसिकांना मी या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभकामना देतो. सही वसंत पुरके, कंसात वसंत पुरके लिहिलं, मंत्री शालेय शिक्षण क्रीडा महाराष्ट्र शासन. या संदेशाचं एक वैशिष्ट्य आहे की संदेश लेटर हेड वरती नाही, म्हणजे मंत्र्यांच्या लेटर हेड वरती संदेश असणं जे आवश्यक असतं तो संदेश लेटर हेड वरती नाही, परंतु मंत्र्यांच्या अक्षरात आणि मंत्र्यांच्या अधिकृत हाताने केलेले सही हे या संदेशाचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे की शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला स्वतःच्या हस्ताक्षरात आणि स्वतःच्या सहीनी हे पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते लेटर हेड पेक्षाही त्याचं अधिकृतपणे जास्त वजन काणेकरांच्या आणि या साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. ऑब्जेक्शन घेणाऱ्या कुणाला चेक करायचं असेल तर ते काणेकरांच्याकडे चेक करू शकतात, परंतु याचं स्पष्टीकरण काणेकरांनी देण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. दुसरा शुभ संदेश आहे म्हणून मी वाचतोय, पण स्पष्टीकरण देण्याच्या उद्देशाने मात्र वाचत नाही, एवढंही सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. शुभ संदेश शिक्षण उपसंचालकांचा आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजाच्या वास्तवतेचं चित्रण साहित्यात प्रतिबिंबित होणं अगत्याचे असते आणि ते तसे होत असते. साहित्याने सामाजिक परिवर्तनाची कास जाते. फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीने सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान हजारो वर्षात लिहिल्या गेलेल्या साहित्यापेक्षा अधिक मोलाचे आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज या परिवर्तनाच्या आधार स्तंभांनी हजारो वर्ष गलितगात्र झालेल्या अपमान, वेदना, उपेक्षा सहन करणाऱ्या समाजाला एक नवी प्रकाश वाट दाखवली. आगतिकतेच्या अंधकारात हे महासूर्य कार्य करून गेले. त्यांच्याच परिवर्तनाचा हा संदेश परिवर्तनाच्या चळवळीतून कार्यकर्ते आणि संघटना आजही समाजात प्रतिबिंबित करीत आहेत. आजचे साहित्य संमेलन असे परिवर्तनावर श्रद्धा ठेवणारे तमाम कार्यकर्त्यांचे स्नेहमिलन आहे. आजही समाजात दैन्य, दुःख, दारिद्र्य, अगतिकता, अंधश्रद्धा ठाण मांडून बसलेली आहे. या सामाजिक अवरोधाला नाहीसे करण्यासाठी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. आयुष्यमान श्री अनिल काणेकर यांनी बहुजन विद्यार्थी संघाच्या सहकार्याने आयोजित केलेले हे वैचारिक प्रबोधनाचं महापर्व बहुजन समाजाला एक नवी दिशा ठरावी ही शुभकामना. हे मात्र टाईप करून दिलेलं उपसंचालकांनी आहे, त्यांची अधिकृतपणे सही आहे. या दोन अधिकृत संदेश मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा छापलेला आहे. त्याच्यामुळे सर्व पब्लिक साठी सुद्धा तो संदेश आपण खुला केलेला. आता खऱ्या अर्थाने अध्यक्षीय भाषणाला
सुरुवात करतो, पण सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट यावर्षी घडलेली दिसते की अध्यक्षाचं भाषण प्रत्येक कार्यक्रमातलं कसं असतं हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण गेल्या 2 वर्षात अध्यक्ष भाषण सुरू झाल्यानंतर माझ्या अगोदरचे बोलणारे हळूहळू निघून जातात, परंतु माझ्या अगोदर बोलणारे अजून बसून आहेत आणि ती बसून राहतील अशी मी अपेक्षा करतो, विशेषतः पाशा सरांच्या बद्दल. कारण आपली भेट बऱ्याच वर्षातून होते आणि परत कधी होते काय माहिती. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, संत कबीर आणि बहुजनांच्या सर्वच महापुरुषांना 2008 प्रजासत्ताक दिनी 8व्या वर्षी फुले शाहूर आंबेडकरांच्या नावाने जे साहित्य संमेलन बहुजन विद्यार्थी संघ आणि त्यांचं नेतृत्व कौशल्याने करणारे आयुष्यमान अनिल कारोजी कानेकर यांच्या वतीनं हे थाटामाटात शासनाने अधिकृत मान्य केलेलं, आत्ताच मी मंत्र्याचा संदेश वाचलेला आहे त्याच्या, शासनाने अधिकृत मान्य केलेलं शिक्षण मंत्री आणि उपसंचालकाच्या माध्यमातून आणि या शासनाने मान्य केलेल्या साहित्य संमेलनाचं शासनानेच स्वागत केलेलं स्वागताध्यक्ष तहसीलदार. त्याच्यामुळे शासनाने या साहित्य संमेलनाला मंत्री महोदयाच्या माध्यमातून अधिकृत मान्यता दिली, उपसंचालकांनी त्याला शुभ संदेश दिला आणि त्या सगळ्यांचं स्वागत आणि अख्ख्या साहित्य संमेलनाचं स्वागत सुद्धा तहसीलदारांनीच केलेलं असल्यामुळे अधिकृतपणे अनिल कानेकर यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे की 8व्या वर्षी तुम्हाला शासनाची मान्यता मिळाली. 8व्या वर्षी तुम्हाला शासनाची मान्यता मिळाली. बाबासाहेबांचं नाव घेऊन गेलं की या जगामध्ये उशीर लागतो, परंतु मान्यता दिल्याशिवाय या जगाला पर्याय अजिबात नाही. म्हणून गेल्या वर्षी सांगितलं होतं की अनिल कानेकर, सुरुवातीला लोक तुम्हाला येडी म्हणतील, परंतु नंतर त्यांना कळेल की तुमचा मार्ग हा कसा बाबासाहेबांच्या विचाराचा वेळा म्हटल्यानंतरच तुम्हाला मान्यता मिळू शकते, तत्पूर्वी मान्यता मिळू शकलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी वेडा म्हटलं होतं, पण त्या वेड्याने या वर्षी मात्र अधिकृतपणे मान्यता मिळवून दिली. हेही अधिकृतपणे मी आपणाला अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करत असताना आपण सातत्याने महाराष्ट्रामध्ये हे पहिलं असं साहित्य संमेलन आहे की त्या ठिकाणी महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांना विशेष असं अभिवादन करत असतो. आणि या मंचाचं परमनंट कायमस्वरूपी जोपर्यंत अनिल कानेकरांच्या माध्यमातून ही फुले शाहू आंबेडकर संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने घेतली जातात, तोपर्यंत महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचं मंचाला नाव कायमस्वरूपी राहील. त्याचं महत्व मी गेल्या 2 अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की ज्यांच्यामुळे आज आपण आहोत, ज्यांच्यामुळे संविधान आहोत, या संविधानाचा मैलाचा दगड बाबासाहेबाला संविधान सभेमध्ये पाठवण्याचं ज्यांनी महान कार्य केलं त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी विशेष असं अभिवादन करतो. या साहित्य संमेलनाच्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अधिकृतपणे आपण म्हटलं की तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे माझ्या अगोदर बोललेले प्रमुख पाहुणे आणि वक्ते ॲडव्होकेट आमचे व्यवसाय बंधू संदेश भालेकर सर. आपणा सर्वांना परिचयाचे फक्त नागपूर आणि लाखांदूरलाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात पायाला भिंगरी, पण पायाला चाळ बांधून सुद्धा प्रबोधन आणि प्रबोधनाच्या माध्यमातूनच फक्त परिवर्तन होऊ शकतं. हे ज्यांच्या रक्तात भिनलं, ज्यांना फुले आंबेडकरांचा विचार अधिकृतपणे मान्य झाला आणि त्याच माध्यमातून फक्त प्रगती होऊ शकते, असं ज्यांनी आत्ताच आपणा सर्वांना सांगितलं ते प्राध्यापक पाशा सर. त्याचप्रमाणे सुरुवातीलाच
ज्यांचा पहिला नंबर भाषणाला लावला, अधिकारी असताना सुद्धा सुरुवातीला म्हटले की मला तसं काही जास्त जमणार नाही आणि मला काय बोलता येणार नाही, परंतु मला वाटतं की भालेकर सर आणि पाशा सरांच्या पेक्षाही अधिकृतपणे जेवढं काही झालं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल बोलताना आणि बाबासाहेबांचा अनुयायी बोलताना मग सुरुवातीला जरी भान असलं तरी नंतर मात्र आपण कुणालाही मागे पुढे बघत नाही आणि अजिबात घाबरत नाही, कारण जय भीम हा शब्द आणि बाबासाहेब हा शब्द आपल्या अंगात शिरला रे शिरला की कितीही भेकड असला की त्याच्या अंगात असं काय रक्त सळसळतं, असं काय त्याला वाटतं की या जगात मी कुणालाच घाबरायची गरज नाही, कारण नॉलेज इज पॉवर. विचारांच्या ताकदीवरती जग जिंकणारा बुद्ध, त्यांचेच शिष्य डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांचीच पोरं आपण आहे. ज्याचा आजाद जगात सर्वश्रेष्ठ, ज्याचा बापच जगात सगळं श्रेष्ठ, त्याच्या नातूनी आणि पोरांनी ज्या जगाला घाबरायची अजिबात गरज नाही. म्हणून आजा आणि बाप ज्याला समजला, आजा म्हणजे बुद्ध आणि बाप म्हणजे आपला बाबासाहेब, हे दोन आपल्याला समजलं की हे जग आपण हाताच्या बोटावरती नाचू शकतो. एवढी प्रचंड परिवर्तनाची आणि बुद्धीची ताकद या दोन महापुरुषांनी आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिलेली आहे. शेवटी या साहित्य संमेलनाला आपण सर्वजण, आम्ही यायच्या अगोदर पासून 2 तास आणि आम्ही सुरू केल्यानंतर जवळजवळ 3 तास आपण सर्व बंधू आणि भगिनी लाखांदूर आणि आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित राहिलेले आहात. आपणा सर्वांना या प्रसंगी सप्रेम सप्रेम जय भीम करतो. जय भीम, जय भीम. या साहित्य संमेलनाला गेल्या 3 वर्षापासून सातत्याने माझ्या बरोबर उपस्थित असलेले आणि इथं मंचकावर उपस्थित असलेले अशोकराव बनसोडे सुद्धा येतात. त्यांचं नाव घेणं म्हणजे फार महत्वाचं आहे, कारण सगळ्यांचं घेतल्यानंतर एकच नाव राहणं हे चुकीचं होऊ शकतो. आणि शेवटी की जे आयोजक अनिल कारोजी कानेकर आणि या ठिकाणी त्यांचा जो विद्यार्थी संघ आहे, आपणा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अनिल कानेकर आणि बहुजन विद्यार्थी संघ, बहुजन प्रबोधन मंच आणि विद्यार्थी संघ या दोघांचंही आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करावं अशी मी आपणाला विनंती करतो. अनिल कानेकर, तुम्हाला प्रत्येक वर्षी मान्यता मिळत आहे बरं का. या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे. मला वाटलं की या वर्षी लोक कंटाळतील की काय आता 3ऱ्या पण वर्षी त्यालाच बोलवले, काय बोलून बोलणार. परंतु साहित्य संमेलनाला 3ऱ्याही वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त लोक आल्यामुळे म्हटलं की अनिल कानेकर आता हे काय भानगड आहे, म्हणजे मला मान्यता आहे का, तुम्हाला मान्यता आहे का, बाबासाहेबांच्या विचार, आपल्या दोघांनाही मान्यता काय. तर बाबासाहेबांचा विचार मांडला की कोण मांडतंय हे महत्वाचं नाही, तर बाबासाहेबांचा विचार मांडतोय म्हणून लोक जास्त येतात. आपण दोघांनी पाठीवर थाप मारून घेण्याची गरज नाही. जोपर्यंत बाबासाहेबांचा विचार प्रामाणिकपणे मांडला जाईल तोपर्यंत मात्र लोक सातत्याने येणार. तरी सुद्धा की एखाद्या व्यक्तीला 3 वर्ष सातत्याने हॅट्रिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची करायला मिळणं हे सुद्धा त्याच्या भाग्यातच असू शकतं. आणि मला ती गेल्या 3 वर्षापासून मिळालेली आहे. मी तिचं सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 वर्षाच्या अध्यक्षीय पदाच्या भाषणामध्ये मी जे काही बोललो ते अधिकृतपणे लिखित आपणा सर्वांना त्याचं हिस्टॉरिकल डॉक्युमेंट सुद्धा बनवून दिलेलं आहे. या वर्षी सुद्धा दिलं, गेल्या 2 वर्षात सुद्धा दिलेलं आहे. मी या दोन्हीही म्हणजे आयोजकांचं प्रथम आभार मानतो की आपण मला ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची हॅट्रिक करण्यासाठी दिली. माझ्या आयुष्यातला हा एक मैलाचा दगडच आहे. अशी संधी जगात कधी कुणाला मिळेल की नाही, पण मला मात्र कानेकरांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. याबद्दल मी अगदी
आभार मी कधी कुणाचं मानतच नाही, म्हणून मी म्हणतो की तुमच्या या ऋणामध्ये कायमस्वरूपी मी राहीन आणि जेवढी मला उतराई करण्याचा प्रयत्न होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. या ठिकाणी 2-3 तास भारतीय संविधानावरती आपण ऐकलेलं आहे. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये मीही आपल्याला ऐकवलेलं आहे आणि भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आताही ऐकवायचं आहे. 8 वर्षात 8 विषय झाले, त्याच्यातले 2 विषय मी मांडलेले आहेत. म्हणजे 8 वर्षात 5 विषय इतरांनी मांडले आणि 3 वेळा मी मांडत आहे. मी प्रथम विषय मांडला होता तो भारतीय संविधान आणि साहित्यिकांची आणि विद्वानांची जबाबदारी. दुसऱ्यांदा विषय मांडला होता तो भारतीय संविधान आणि आर्थिक विषय. त्याची सगळ्यांनी खिल्लीच उडवली होती संपूर्ण लाखांदूरच्या भागात, बरं का पाशा सर, की संविधानाचा आणि आर्थिकतेचा काही संबंध येतच नाही. म्हणजे कार्यक्रम होण्याच्या दिवसापर्यंत आमच्या तहसीलदारांनी सुद्धा सांगितलं की काही शंका वाटते. तहसीलदारांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं होतं. पाशा सर, गंमत झाली होती गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलन, ती गंमत झाली म्हणून भाषणाला सुद्धा खूप मजा आली होती की साहित्य संमेलन आणि अर्थशास्त्राचा काही संबंध आहे, संविधान आणि अर्थशास्त्राचा काही संबंध आहे. आम्ही त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर मात्र सगळ्यांनी ते मान्य केलं. अरे, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजांचा विषय म्हणजे पाशा सरांचा अर्थशास्त्र विषय. अर्थशास्त्रामध्ये अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजांची यादी केली जाते, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ती भागवली जाते. जोपर्यंत पोटाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत डोक्याचा प्रश्न सुरूच होत नाही. मग तो बुद्धाचा असो, बाबासाहेबांचा असो किंवा जगातल्या कुठल्याही तत्वज्ञानाचा असो, परंतु अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज भागल्याशिवाय मात्र तत्वज्ञान किंवा चळवळ किंवा असं काहीच नसतं. आणि जगातला कुठलाच धर्म, जगातलं कुठलंच तत्वज्ञान सांगत नाही की तुझं पोटाचं संपलं असेल तर मग आमच्या विचारांच्याकडे वळ. पण पोटाचा भूक असताना मात्र चळवळ नाही, तत्वज्ञान नाही, बुद्ध नाही, फुले नाही, शाहू नाही, आंबेडकर नाही. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. बुद्धाची अनेक उदाहरणं देतील किंवा जगातल्या प्रत्येकाची अनेक उदाहरणं देतील, परंतु मानवाला जोपर्यंत हे धड जोपर्यंत शाबूत असणार नाही तोपर्यंत या धडाने काय करायचं ही नंतरची स्टेज आहे. अगोदर त्याला म्हणतात शीर सलाम तो पगडी 50. आपलं पहिलं शीर सलाम असलं पाहिजे. म्हणून अगोदर अन्न वस्त्र निवाऱ्याचा जो विषय आहे त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. माणसाला जगण्यासाठी जे ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींची एकत्रितपणे यादी करून जो विषय चर्चेला जातो, अभ्यास केला जातो, त्या विषयाला अर्थशास्त्र असं म्हणतात. आणि आपल्या देशात विद्वान सुद्धा म्हणतात की अर्थशास्त्र आणि चर्चेचा संबंध काय म्हणजे जगायला लागणार जेवढं असतं ते सगळं सोड आणि मग बाकीची चर्चा कर. हीच तर या देशातली पद्धत तुम्हाला आणि मला मोडून काढायची. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यास करून घेतलेल्या डिग्र्यापैकी एक जर वकिलीची डिग्री सोडली तर सगळ्याच्या सगळ्या डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 5 डिग्र्या अभ्यास करून घेतलेल्या होत्या. त्याच्यातल्या 4 डिग्र्या ह्या अर्थशास्त्राच्या आहेत. MA, PhD, MSc, TSc या जर 4 डिग्र्या घेतल्या तर अर्थशास्त्राच्या डिग्र्यात. याचं स्पष्टीकरण लिखित आणि तुमच्या समोर दिलं होतं. फक्त आढावा म्हणून या ठिकाणी घेतो. आणि आजचा जो विषय आहे भारतीय संविधानाच्या बद्दल, अनिल कानेकरांची आणि आयोजकांची म्हणणं होतं की संविधानाच्या वाटचालीबद्दल आपण अनेक वेळा बोलतो, सगळीकडे ऐकायला मिळतं, परंतु हे संविधान बनलं कसं याची पार्श्वभूमी, संविधानाचा इतिहास जो आहे तो मात्र जास्त ठिकाणी चर्चेला जात नाही. आणि आपण कुठेही गेला तरी जनरल मात्र बोललं जातं, परंतु संविधानाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया कशी झाली, अंमलबजावणीचे आपण सगळे साक्षीदार आहोत, परंतु अंमलबजावणी करण्यासाठी बनलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचं गुण गाताना मात्र ते कसं बनलं, ते कुठल्या प्रक्रियेमधून आलं हे सुद्धा सामान्य माणसाला माहिती होणं आवश्यक आहे. याचा LLB चे 3रं वर्ष पूर्ण केलं, LLB ची डिग्री घेतली तरी सुद्धा संविधानाचा बॅकग्राऊंड जो आहे तो LLB च्या 1st, 2nd, 3rd इयरला कोर्सला नाही. ज्यावेळेस LLM ला आपण जाऊ त्यावेळेस संविधानाचा बॅकग्राऊंड आणि त्याच्यामध्येही कॉन्स्टिट्यूशन, संविधान हा स्पेशल विषय ज्यावेळेस घेऊ
तेव्हाच संपूर्ण संविधानाच्या, भारत आणि जगातल्या संविधानाचा इतिहास आपल्याला मिळतो. मी या ठिकाणी फक्त भारतीय संविधानाचा इतिहास पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडणार आहे, कारण भारतीय संविधानाला जेवढी प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे तेवढी जगातल्या कुठल्याही संविधानाला प्रदीर्घ पार्श्वभूमी नाही. भारतीय संविधानाची पार्श्वभूमी समजल्याशिवाय संविधान सुद्धा समजणार नाही. कारण माझ्या बापानेच सांगितलेलं आहे की तुला इतिहास माहित असल्याशिवाय तू इतिहास घडवू शकणार नाहीयेस. मग संविधान कसं बनलं याचा इतिहास माहित नसेल